जर आता आपण आपल्या जमिनीमध्ये 100 किलो डीपी टाकला तर शासनाच्या नुसार पिकाला फक्त त्यातला 20 ते 30% डीपी उपलब्ध होतो। जास्त रासायनिक खतांचा उपयोग करण्याऐवजी शास्त्रीय विधीने काम करा। जसे की जर आता आपण आपल्या जमिनीमध्ये 100 किलो डीपी टाकला तर शासनाच्या नुसार पिकाला फक्त त्यातला 20 ते 30% डीपी उपलब्ध होतो। मग उर्वरित डीपी जातो कुठं? जो उर्वरित डीएपी आहे म्हणजे जो 70% डीएपी आहे हा जमिनीत फिक्स होऊन जातो, लॉक होऊन जातो। हा पिकाला जमिनीत असून सुद्धा कुठल्याच कामात येत नाही। मग काय होते? उत्पन्नात घट होते आणि आपले नुकसान होते। मग आता ज्या वर्षानुवर्षांपासून डीएपी आणि फॉस्फरस युक्त खतं टाकून ज्या तुम्ही शेतीमध्ये फॉस्फरसच्या एफडी तयार केल्या आहेत या तोडण्यासाठी तुम्ही काय करू शकता किंवा जे नवीन डीएपी किंवा फॉस्फरस युक्त खत तुम्ही देणार आहे याचा पूर्णपणे पिकाला फायदा कसा होईल त्यासाठी तुम्ही मार्केटमधील सॉइल कोड हे प्रोडक्ट वापरा। तर बेसिकली मित्रांनो सॉइल कोड हे प्रोडक्ट करते काय? तर सॉइल कोड तुमच्या जमिनीतलं फॉस्फरस म्हणजे जो लॉक फॉस्फरस आहे याला पूर्णपणे रिलीज करते। म्हणजे ज्या एफडी तुम्ही तयार केल्या फॉस्फरसच्या त्या तोडते आणि पूर्णपणे फॉस्फरस पिकाला उपलब्ध करून देते। त्याचबरोबर जमिनीचे बाकीचे अन्नद्रव्ये म्हणजे जे अदर न्यूट्रिएंट्स आहेत ते न्यूट्रिएंट्स पिकाला उपलब्ध करून देतात। म्हणजे न्यूट्रिएंट्सची मोबिलिटी वाढवते म्हणजे सहजपणे बाकी न्यूट्रिएंट्स सुद्धा पिकाला उपलब्ध होतात। त्याचबरोबर जमिनीची सुपीकता वाढवते, सॉइल स्ट्रक्चर सुधारते म्हणजे मातीची रचना देखील सुधारण्यामध्ये प्रोडक्ट मदत करते। त्याचबरोबर पांढऱ्या मुळांची संख्या देखील वाढवते आणि याच्यामध्ये आपल्याला ओळीचं सुद्धा बघायला दिसतो। तर एकदम रिव्होल्युशनरी असं प्रोडक्ट आहे। मी माझ्या स्वतः वापरलेले आहे आणि रिझल्ट एकदम दमदार आलेले आहेत। तुम्ही सुद्धा तुमच्या शेतीत एकदा वापरा आणि रिझल्ट काय येतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।